नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपल्याला नेहमीपेक्षा वेगळी आणि अगदी मस्त खमंग आणि प्रवासासाठी किंवा घरी किंवा टाईमपाससाठी मुलांच्या शॉर्ट ब्रेकसाठी तुम्हाला आहे अगदी छान उपयुक्त होणार आहे. नेहमीपेक्षा वेगळी आहे, खूप खमंग आहे. चला तर सुरुवात करूया. आता ह्या ठिकाणी एक भांडं, कढई किंवा एक टोपलं घ्या. आता ह्यामध्ये आपल्याला मेजरमेंटप्रमाणे परफेक्ट मेजरमेंट घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण 1 वाटी इतकं बाजरीचं पीठ घेणार आहोत. घरी दळून आणलं तरीसुद्धा चालते किंवा रेडीमेड घेतलं तरीसुद्धा चालते. 1 वाटी आता आपल्या ह्या ठिकाणी बाजरी पीठ टाकून झालेलं आहे. अगदी सपाट वाटी आपण इतकं 1 वाटी घेतलं आहे. नंतरसुद्धा आपल्याला ह्याच वाटीनं सेम मेजरमेंट घ्यायचं आहे. तर दुसरी वाटीसुद्धा आपल्याला बाजरीचंच पीठ घ्यायचं आहे. सेम प्रमाणात 2 वाट्या आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीनं आपल्याला आणखीन एक पदार्थ घ्यायचा आहे, म्हणजे नेहमी आपण वापरतोच तो, ते म्हणजे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे अगदी छान कुरकुरीतपणा येतो आणि जास्त दिवस टिकण्यास मदतसुद्धा होते. आता ह्या ठिकाणी 1 वाटी सपाट आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, जे नेहमी आपण चकल्यासाठी किंवा पापडासाठी तयार करून आणतो त्या पद्धतीनेच तयार करून आणलेले घरगुती पीठ आहे. 1 वाटी आपण असं तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे. आता त्याच वाटीनं अर्धी वाटी इतके आपल्याला डाळवे घ्यायचे आहेत आणि डाळवे जे आहे ते आपण तसंच मिक्सरला काढून त्याचं एक वाटण तयार करून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी मिक्सरला आपण डाळवे काढून घेतलेले आहेत. अगदी छान बारीक झालं तर आपल्याला चाळायची गरज नाही, तर थोडे दाणे वाटले तर आपण ह्या ठिकाणी चाळून घेतलं तरीसुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी 1 चमचा इतके आपण तीळ टाकलेले आहेत. दुसरा चमचासुद्धा आपण तीळच टाकलेले आहेत. 1 चमचा इतके जिरे टाकायचे आहे. अर्धा चमचा ओवा टाकलेले आहेत. पाव चमचा इतकी हळद टाकून घ्यायचं आहे. 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे. अर्धा चमचा इतका आपण मीठ टाकलेलं आहे. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त करायचं आहे. थोडीशी आपण लहान आकारात कट करून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर आवर्जून घ्या, अगदी टेस्ट छानच येते. तर ह्या ठिकाणी सर्व पदार्थ जे आहेत मसाले आपले टाकून झालेले आहेत आणि आपल्याला सुरुवातीला हे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. व्यवस्थित मिक्स झालं की ह्यामध्ये आता आपण बघत पाणी टाकून घेणार आहोत. जसं की नेहमी आपण पीठ मळतो त्या पद्धतीनं आपल्याला घट्टसर पीठ मळायचं आहे. पाण्याचा अंदाज बघत आपण पाणी टाकणार आहोत. पाणी हे कमी जास्त लागू शकतं. आता पाण्याचं प्रमाण आपण घालून पीठ चांगलं मळून घेतलेलं, त्यामध्ये कट करून घेतलेला कांदा आणि ठेचून घेतलेला लसूण टाकायचे. आता ह्या ठिकाणी सुरुवातीला टाकलं तरी सुद्धा चालते, पण मी शेवटी टाकलेलं आहे कारण अख्खावरी आपल्याला कांदा दिसला की टेस्ट पण छान येते आणि खाण्यासाठी सुद्धा छान लागते. अगदी मुलं जर डब्यामध्ये जर भाज्या खात नसतील तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. पौष्टिक आणि अतिशय सोप्या पद्धतीनं मुलांना आपण हे पदार्थ करून देऊ शकतो. ह्या ठिकाणी आपण पॅन घेतलेला आहे. पॅनला तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून घेतल्यानंतर आता ह्या ठिकाणी आपण थालीपीठ लावून घेणार आहोत. आपण तर नेहमी रुमालवरती थालीपीठ लावतो, पण आज आपल्या पॅनमध्ये लावायचं आहे. अगदी कुरकुरीत आणि नेहमीपेक्षा वेगळे थालीपीठ हे बनवता येतात अगदी पटकन. जेव्हा सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांना डबा बनवतो त्यावेळेस आपण असं 1-2 बनवून दिलं तर मुलंसुद्धा डबा पूर्ण संपवून येतील आणि खाण्यासाठी अगदी पौष्टिक हा पदार्थ आहे. नक्की ट्राय करा. आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपल्याला लावून घ्यायचं आहे. बोटाने प्रेस करत आपण जितकं मोठं आपल्याला शक्य आहे तितकं आपलं बनवलेलं आहे. थोडंसं जाडसर थालीपीठ छान लागते. आता ह्या ठिकाणी असे होल पाडून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला थोडंसं 1-2 थेंब आपल्याला तेल टाकायचं, त्यामुळे कुरकुरीतपणा येतो आणि अगदी खमंग आपला हा नाश्ता पण तयार होतो. आता ह्या ठिकाणी 2 मिनिटाकरता आपण गॅसवरती ठेवलेलं आहे. थोडं तेल टाकलेलं आहे. आपल्या 1-2 मिनिटाकरता वरती झाकणसुद्धा ठेवायचं आहे, कारण आपण एकाच साईडनं भाजून घेणार आहोत, त्यामुळे वरतून वाफरल्यासारखं होऊन अगदी थालीपीठ आपलं चांगलं शिजलं जातं. 2 ते 3 मिनिटाकरता आपण झाकण ठेवल्यानंतर आपल्याला थालीपीठ हे काढून घ्यायचं आहे. अगदी छान कमी वेळामध्ये झटपट असे आपण कुरकुरीत थालीपीठ दह्यासोबत किंवा चटणीसोबत खाण्यासाठी तयार आहे. अगदी झटपट तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता हे तर थालीपीठचा एक प्रकार झाला, पण आता आणखीन एक थालीपीठचा प्रकार आपल्याला पुढं पाहायचं आहे. चला तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते सुद्धा आता आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर अतिशय पौष्टिक खमंग पदार्थाची आपल्याला सुरुवात करायची आहे. आता भरपूर अशी पण कोथिंबीर घेतली. कोथिंबीर जी आहे ती सुरुवातीला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. धुवून घेतल्यानंतर आपण ती सुकायला ठेवलेली होती. पूर्ण पाणी त्यामधलं कोरडं झालेलं आहे आणि त्यामधली आपण आता ह्या ठिकाणी अर्धी कोथिंबीर घेतलेली आहे ना, ती कट करून घ्यायचं आहे. अगदी मोठ्या आकारात कट केलं तरी सुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी कोथिंबीर तर कट करून झालेली आहे. आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे. अगदी सोपी नेहमीचाच नाश्ता आहे, पण खूप छान तयार होणार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आता ह्या ठिकाणी कढई घेतली आहे, त्यामध्ये 2 पळ्या इतका आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. अगदी हेल्दी नाश्ता आहे.
एक पळी इतकं आपण गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि एक सपाट पळी इतकं आपण बेसन पीठ टाकलेलं आहे. त्याच पळीनं पाव पळी आपल्याला रवा सुद्धा टाकायचा. रवा लहान आकारात घ्या किंवा मोठ्या आकारात घेतला तरी सुद्धा चालतो. आता ह्या ठिकाणी सर्व पीठ आपले टाकून झालेले आहेत. त्यामध्ये आपण जी कोथिंबीर कट करून घेतली ती टाकून द्यायचे. आता कोथिंबीर टाकून झाले की लाल तिखट टाकलेलं आहे 1 चमचा, पाव चमचा इतके हळद टाकायचे, अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि भरपूर असे मूठभर आपल्याला तीळ टाकून घ्यायचे. आता तीळ टाकून झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे, जे आपले लाल तिखट मीठ टाकलेलं आहे सर्व जिन्नस एकत्र मिक्स झाले की चांगली चव येते आणि मिक्स सुद्धा व्यवस्थित होते. आता पीठ जे मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी करून आपल्याला मिक्स करायचे. जसं की आपण नेहमी पीठ मळतो त्या पद्धतीनेच पीठ मळून घ्यायचे. घट्टसर आपल्याला गोळा तयार करायचा आहे. आता एकदम आपण पाणी टाकलेलं नाही, थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर आपण हे मळून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी पीठ चांगलं आपलं मळून झालेलं आहे, अगदी घट्ट पीठ तयार झालेलं आहे. आता पीठ जे आहे ते आपल्याला साईडला ठेवायचं आहे. 1-2 मिनिटाकरता आपल्याला पीठ भिजू द्यायचे. तोपर्यंत आपण ह्या ठिकाणी पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. एखादा कॉटनचा रुमाल किंवा कुठलाही कापड स्वच्छ तुम्ही ह्या ठिकाणी घेऊ शकता. आता रुमाल आपलं धुवून झालेला आहे, छान आपण असं ठेवून घेतले. त्यावरती आता आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचे आहेत. नेहमीचेच थालीपीठ आहेत, अगदी कुरकुरीत, अगदी भन्नाट चवीचे तयार होतात. आता हाताने आपण मोठे करून घेतलेले आहेत. त्यावरतून आपल्याला भरपूर असे तीळ टाकून घ्यायचे. तीळ टाकल्यामुळे चव तर छानच येते आणि दिसायला पण खूप छान दिसतात. नक्की टाका. आता ह्या ठिकाणी तीळ टाकल्यानंतर सुद्धा आपण थोडंसं आणखी मोठं करून घेतलेलं आहे. तीळ जे आहे ते चिकटले जातील, गळणार नाहीत. आता मोठे मोठे आपल्याला असे होल पाडून घ्यायचे, जे की आपल्याला तेल टाकण्यासाठी सुद्धा सोपं जाईल आणि आपले जे थालीपीठ आहेत अगदी कुरकुरीत बनले जातात. नेहमी आपण थालीपीठ बनवतो, पण कुरकुरीत आणि चवीच्या ही वेगळ्या पद्धतीच्या असल्यामुळे तुम्हाला सुद्धा आवडतील. नक्की ट्राय करून पहा. आता ह्या ठिकाणी तवा चांगला गरम झालेला आहे, आपण त्यावरती थालीपीठ टाकून घेतलेलं आहे. त्या होलमध्ये आपण थोडं थोडं तेल टाकलेलं आहे, कारण सुरुवातीचा पहिला थालीपीठ जेव्हा आपण बनवतो त्यावेळेस थोडंसं तेल जास्तीचं लागत असतं. आता एका साईडनं छान आपलं थालीपीठ भाजून झालेलं आहे, दुसऱ्या साईडनं सुद्धा तसंच तेल टाकून आपल्याला चांगलं गव्हाळाचं भाजून घ्यायचं आहे. आता ह्या पद्धतीनं आपण दुसरे सुद्धा थालीपीठ बनवून घेणार आहोत. थालीपीठ तर आपण छानच बनवलेले आहेत, पण आपल्याला आणखीन एक नाश्ता पाहायचा, खमंग कुरकुरीत सर्वांनाच आवडणार आहे. ते सुद्धा आता आपल्याला लगेचच पाहून घेणार आहोत आपण. आता ह्या ठिकाणी एक थालीपीठ बनवून झालेलं आहे, दुसरे सुद्धा आपण थालीपीठ असेच बनवून घेणार आहोत. आता नेहमी आपण पीठ मिक्स करून थालीपीठ बनवतोच, पण ह्यावेळेस आपण रवा टाकलेला आहे. रवा टाकल्यामुळं काय होतं, जे थालीपीठ आहेत ते मऊ पडत नाहीत आणि कुरकुरीत होतात आणि खाण्यासाठी सुद्धा खमंग लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. मला पाहताच लक्षात येत असेल की किती कुरकुरीत आणि खमंग आपले हे थालीपीठ बनवून तयार झालेत. थालीपीठ सोबत खाण्यासाठी मी ह्या ठिकाणी चटणी बनवलेली आहे. ही चटणी कसं बनवायचं ह्याचा सुद्धा मी व्हिडिओ अगोदर अपलोड केलेला आहे, ते तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता. अगदी छान भन्नाट खमंग झणझणीत अशी ही चटणी आहे. एक वेळेस तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. चटणी आणि थालीपीठचा आपलं प्लेट तयार झालेला आहे. अगदी सुट्टी स्पेशल आपण हा नाश्ता बनवला. तुम्हाला हा नाश्ता कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, किंवा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. आता हे थालीपीठ आपण टेस्ट करून पाहूया की कसे झाले आहेत. खमंग झणझणीत चमचमीत टेस्टी असे आपले हे थालीपीठ आहेत. एकदम मस्त झाले आहेत. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत.